नमस्कार मंडळी. चला तर आज आपण लग्नात नक्कीच खाल्ली असेल अशी वांग्याची शाक बनवणार आहोत. यात बटाटाही मिक्स करू शकता तुम्ही. तर इथे मी वांगी शाक बनवलेली आहे. चला तर मग सुरू करूया. इथे मी 4 ते 5 मीडियम आकाराचे वांगे घेतले. त्यांना अशा पद्धतीने चिरून घेतलेलं आहे, फोडी करून घेतलेल्या आहे वांग्यांच्या. वांग्यांच्या फोडी केल्या की त्या लगेच पाण्यात घालायच्या, जेणेकरून त्या काळ्या पडणार नाहीत किंवा पाण्याच्या बाहेर राहिल्या तर वांगे नक्कीच काळे पडतात. वांगे असो किंवा बटाटे असो. तुम्ही याच्यात वांग्यामध्ये बटाटाही मिक्स करू शकता. लग्नात सहसा वांगं बटाटे रस्साच असते, पण म्हटलं आज मला फक्त वांग्याचीच भाजी बनवायची होती, म्हणून मग मी फक्त वांगेच घेतले. त्यासाठी इथे 2 कांदे घेतले. कांदे अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे बारीक चिरून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 मिरच्या आणि थोडंसं अद्रक लसूण टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेतली. कढईमध्ये 2 पळ्या तेल घातलं. तेल छान तापल्यानंतर त्यात जिरे आणि मोहरी घातली. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात कढीपत्ता घालून घेतला आणि बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतल्यानंतर आपण जी हिरव्या मिरचीची पेस्ट करून ठेवलेली आहे ती याच्यात घालून घ्यायची आहे. आता हिरव्या मिरचीची पेस्टही साधारण 2 मिनटं तरी परतू द्यायची आहे, जेणेकरून कच्च्या मिरच्यांचा वास येणार नाही. आणि त्यानंतर हिरव्या मिरचीची पेस्ट परतल्यानंतर इथे मी थोडीशी कोरडे मसाले घालते. हळद घातली, 2 चमचे लाल तिखट घातलं आणि अर्धा चमचा जो आपला कांदा लसूण मसाला असतो प्रवीण मसाला तो घातला. 1 चमचा धना पावडर घातली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला. किचन किंग मसाला ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. आणि मसाले 2 मिनटं छान असे परतू दिले. त्यानंतर यात छोटी वाटी भरून कूट टाकला. जर छोटी वाटी नसेल तर अंदाजे 2 चमचे टाकला. आणि जास्त कूट बारीक करायचं नाही आहे, आबडधोबड कूटच पाहिजे आपल्याला याच्यासाठी. त्यानंतर हे मसाले परतल्यानंतर आपण जे वांगे चिरून घेतलेले होते ते याच्यात घालून मस्त असं मिक्स करून घेतलं. किमान 5 मिनटं तरी आपल्याला याला छान मिक्स करून मसाल्यांमध्येच हे वांगे परतू द्यायचं आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ असं घाला की जेणेकरून जेव्हा आपण पाणी टाकू तेवढं बस होऊन जाईल मीठ. आणि ते आता वांगे परतल्यानंतर इथे मी गरम पाणी घालून घेतले भाजीला, जेणेकरून भाजी पटकन उकळते आणि त्याची तरीही जात नाही. तरी ती आपली भाजी आता मी पाणी टाकून घेतल्यानंतर आपली भाजी उकळू द्यायची आहे. इथे रेडी झाली म्हणता येणार नाही इथे. तर आता इथे भाजीला उकळी आलेली आहे. कमी गॅसवर ही भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला जवळजवळ 10 ते 12 मिनटं. आणि आता ही पातळ वाटत असेल, पण जेव्हा ती शिजते तेव्हा शेंगदाण्याचं कूट आणि कांदा असल्यामुळे त्याला छान असं घट्ट असं ग्रेव्ही तयार होते. आता पाहू शकता तुम्ही इथे वांगेही शिजलेलं आहे आणि ग्रेव्ही आपली घट्ट झालेली आहे. तर इथे आता वांग्याची शाक आपली मस्त रेडी आहे. नक्की ट्राय करा. लग्नाच्या पंक्तीत वाढली जाते तशीच लागते ही वांग्याची शाक. आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि बेल आयकॉन दाबायला तर नक्कीच विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.